नमस्कार मित्रांनो, मराठी डेटा सागरच्या या मॉर्निंग सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तारीख आहे 20 डिसेंबर आणि आज वार आहे शुक्रवार. सकाळच्या वेळेस आपण इथे एक डाऊन ट्रेंडला एंट्री घेतलेली आहे. इथे आपण सी शॉर्ट केलेला आहे, एक्सपेक्टिंग की मार्केट हा जो पहिल्या 15 मिनिटाचा लो आहे तो ब्रेक करून अजून थोडं खाली फॉल होईल. सो त्या हिशोबाने आपण इथे ट्रेड टाकलेला आहे. मी इथे आता क्विकली माझी मार्किंग करतो. इथे ट्रेड कॅन्डल क्लोज झालेली आहे 220.6 आणि 219.85 आपली एंट्री झालेली आहे. सो ओव्हरऑल थोडासा 0.75 आपण बोलू शकतो की डाऊन साईडलाच एंट्री झालेली आहे. बट दॅट इज ओके. थोडंफार स्लिपेजेस हे होतच असतात. सो 220.6च्या हिशोबाने आपण 219.85च्या हिशोबानेच करूया इथे सगळी मार्किंग. देन स्टॉप लॉस आपला असेल इथे 239.85 आणि टार्गेट आपला इथे असेल 20 आणि 20 40 79 179.85. ठीक आहे, इथे मी टार्गेट स्टॉप लॉस सेट केलेले आहे. मार्केट थोडंसं रिव्हर्स होत आहे इकडनं, आपल्या कोणत्या डायरेक्शनने जात आहे. लेट्स सी, स्टॉप लॉस आला तर स्टॉप लॉस घ्यायचा, काही हरकत नाही. इथे मी स्पॉट चार्टवर देखील मार्किंग करतोय. 40 पॉईंट्स साधारण इथेच होत्या, त्या लेवलच्या जवळपासच. सकाळच्या वेळेस मित्रांनो जी व्हॉलेटिलिटी असते त्याच्यामध्ये कधी आपला इमिडिएट टार्गेट हिट होऊ शकतो, कधी स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. सो दोन्ही पॉसिबिलिटीज असतात. सो त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही कंडिशनसाठी रेडी राहावं लागतं आणि जी काही कंडिशन मार्केट आपल्या समोर ठेवेल ती आपल्याला एक्सेप्ट करायला लागते. स्टॉप लॉस किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा प्रॉफिट जे काही असेल ते आपण आपले फक्त रूल फॉलो करायचे. जो काल आपल्याला कंटिन्युअसली 4 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झालेले होते, सो त्याचा कोणताही इम्पॅक्ट माझ्या 5व्या ट्रेडवर नाहीये. भलेही 4 बॅक टू बॅक स्टॉप लॉस हिट झाले असले तरी 5वा ट्रेड देखील मी त्याच इंटेन्शनने त्याच माझ्या स्ट्रॅटेजीने घेत आहे. बिकॉज बॅक टेस्ट मध्ये मला ही आयडिया आहे कदाचित माझे अशा प्रकारे ट्रेड बॅक टू बॅक देखील स्टॉप लॉस हिट होऊ शकतात. परंतु काही वेळेस माझे बॅक टू बॅक टार्गेट देखील हिट होऊ शकतो. जसं आपण बघितलेलं की एका दिवशी माझे 2 टार्गेट हिट झालेले होते. सो सगळा लॉस आपला एका दिवसात देखील रिकवर होऊ शकतो. सो दॅट्स वाय इट इज ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टिक टू युअर प्लॅन आणि सेम वेने एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे, इथे मी इंटरिम टार्गेट देखील लावतो. इंटरिम टार्गेट आपलं असेल 199.85. ठीक आहे, आता पाहूया. मार्केट थोडंसं आपल्या दिशेने इकडे मूव्ह केलेलं आहे. ऑप्शन चार्टमध्ये, स्पॉट चार्टमध्ये तरी एक मोठी वीक बनवलेली आहे. सो इट्स अ गुड साईन फॉर अस. आता ह्याची क्लोजिंग कुठे होते ते बघूया आपण. क्लोजिंग डाऊन साईडला जर का आली, अजूनही 1 मिनिट बाकी आहे, तर जास्त इम्पॉर्टंट राहील. त्याच्यानंतर फॉलोअप गरजेचं आहे. फॉलो थ्रू इकडे झाला ना या कॅन्डलच्या नंतर, तर जास्त आपल्याला आपल्या साईडने मार्केट मूव्ह करू शकते. सो लेट्स वेट अँड वॉच काय आउटपुट येते ते. तर मित्रांनो, इमिडिएटली आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. त्याच नेक्स्ट कॅन्डलला हिट झाला आणि इथे आपण आपली हेजिंग पोझिशन देखील क्लोज केलेली आहे. रेकॉर्डिंग ऑन करेपर्यंत इथे स्टॉप लॉस हिट झालेला होता. सो इथे पोझिशन मी दाखवतो तुम्हाला. 239.65 आपला एक्झिक्यूट झालेला आहे ते. इथे ऑल पोझिशन्स मध्ये जर का पाहिलं तर 1485 इज दी लॉस फॉर द पोझिशन आणि 635 ही आपली हेजिंग जी घेतलेली होती त्याच्यामध्ये बेनिफिट झालेली आहे. सो 62.98 इथे आता 77 पर्यंत पण गेलेला आहे. बट इथे 62, अच्छा ओके, 62 बाईंग होती, राईट. सो 71.45. सो या लेवलला साधारण आपण एक्झिट केलेला आहे. सो इथे एक्झिट झालं की आपण इमिडिएटली इथे देखील एक्झिट केलेलं होतं. त्याच्यामुळे ठीक आहे, एवढा बेनिफिट झालेला आहे आणि ओव्हरऑल आपला 845 निगेटिव्ह मध्ये चुकली झालेली आहे. काही हरकत नाही, 937च झालेले आहेत ऑलरेडी. फक्त 5-7 मिनिटातच आपला स्टॉप लॉस हिट झालाय. पण लेट्स सी, आता इथे डे हाय ब्रेक करत आहे इथे. सो होपफुली बघूया नेक्स्ट पुढचा कोणता ट्रेड मिळतो, त्या हिशोबाने आपण पाहू. मित्रांनो, पुन्हा एक आपण शॉर्टिंग साईडचा ट्रेड घेतलेला आहे. मार्केटमध्ये इथे थोड्या वेळापूर्वी भूकंप आलेला होता. आपण पहिला आपला स्टॉप लॉस लावून घेऊया आणि नंतर आपण बोलूया बाकी. 207 ला शॉर्ट झालेला आहे. 75, 227 आणि 226.8.
ओके, ऑलराईट. स्टॉप लॉस लावलेला आहे आपण. आय होप प्रॉपर लावलेला आहे. 207 लाच सेल झालेला आहे. ओके, ठीक आहे, करेक्ट आहे. पोझिशन्स एकदा बघूया. 213 ऍव्हरेज प्राइस आहे. 207 ची बाईंग आहे आपली. इकडे क्विकली मार्किंगचं देखील बघूया. दोनशे सात ते स्टॉप लॉस 227, टार्गेट आपला 167. ऑलराईट, एकदा क्लोजिंग होती प्रिव्हियस कॅन्डलची 206.95, तो एक्झॅक्टली आपली एंट्री झालेली आहे 207 लाच. इथे मित्रांनो थोड्या वेळापूर्वी जिथे आपला स्टॉप लॉस हिट झालेला ती कॅन्डल निफ्टीने स्पॉट चार्ट मध्ये 100 पॉईंटची कॅन्डल बनवलेली होती. त्याच्यानंतर देखील नेक्स्ट कॅन्डल थोडी अप गेलेली होती आणि त्यानंतर एक जो डाऊनफॉल आला 183 पॉईंट, 183 पॉइंट्स इन अ सिंगल 5 मिनिट कॅन्डल. 5 मिनिटात कॅन्डल मार्केट ऑलमोस्ट 200 पॉईंट पडलेलं आहे. सो हे मेजर मॅनिप्युलेशन बोलू शकतो किंवा मेजर फॉल बोलू शकतो. 5 मिनिटात असं काय घडलंय की सडनली मार्केट एवढं फॉल झालंय. सो इथे आपण स्टॉप लॉस घेऊन निघालो ते बरं झालं, अन्यथा हा प्रीमियम जबरदस्त शूट झाला असता आणि 100-125 पॉईंट आपल्याला लॉस दिला असतं इथे. स्टॉप लॉस आपण सिस्टम मध्ये लावून ठेवतो, त्याचा हाच एक बेनिफिट आहे की सिस्टम मध्ये स्टॉप लॉस लावल्यामुळे आपण लगेच इमिडिएटली आपली प्राइस टच झाली की एक्झिट होऊ शकतो. अन्यथा प्राइस बघून नंतर मार्केटमध्ये सेट करेपर्यंत सडनली 100 पॉईंट स्पाइक होऊ शकते. सो विदिन फ्यू सेकंड्स ह्या गोष्टी घडतात. सो त्यामुळे ऑलवेज ऑलवेज आय प्रेफर की स्टॉप लॉस हा नेहमी सिस्टम मध्ये लावलेला असला पाहिजे. एकवेळेस प्रॉफिट नका लावू सिस्टम मध्ये, चालेल, प्रॉफिट कमी जास्त झाला तरी चालतो. स्टॉप लॉस हा सिस्टम मध्ये लावलेलाच असायला हवा. त्याच्यामुळेच आपण कदाचित ह्या मुवमेंट मध्ये सर्व्हाइव्ह करू शकलो. आता एवढी मेजर मुवमेंट दिल्यानंतर मार्केट स्लो होईल, साईडवेज जाईल की अजून डाऊन जाईल काही सांगता येत नाही. सध्या विक्स 6.5% अप आहे. ही व्हॉलॅटिलिटी पाहता 10%च्याही वर देखील गेला असेल या मोमेंटला. बट लेट्स सी, आता आपण बॅक टू बॅक 5 ट्रेड आपल्या मित्रांनो लॉस झालेले आहेत आणि त्याच्यानंतर 6व्या ट्रेडच्या अगोदर जर का मार्केटमध्ये अशी मुवमेंट दिसत असेल तर आपल्याला कदाचित मेंटली थोडासा प्रेशर येऊ शकतोय. बट तेच आपल्याला मॅनेज करायचं आहे. आणि इथे पुन्हा एकदा आपण जी एंट्री घेतलेली आहे ती शॉर्ट साईडला घेतलेली. आपल्याला शॉर्ट साईडचं हे जे मॅनिप्युलेशन असेल किंवा जे काही असेल, परंतु कॅन्डल क्लोज झालेले आहेत आणि त्यानुसारच आपण इथे एंट्री घेतलेली आहे. सो इथे शॉर्टिंग साईडची एंट्री घेतलेली आहे. पाहूया इथे आता आपला फर्स्ट टार्गेट देखील मी सेट करतो. आपला एंट्री 207 ला होती ना, सो इथे 187 ला आपला फर्स्ट टार्गेट असेल. सध्या तरी इथे लॉसच चालू आहे. 210, 209 प्राइस चालू आहे. 207 ची एंट्री आपली. सो कॉस्ट टू कॉस्ट सध्या येत आहे. सो लेट्स सी इथे आता स्टॉप लॉस हिट होतोय का पुन्हा एक अजून व्होलॅटिलिटी काही बघायला मिळते. 10 वाजून गेलेले आहेत, तो चान्सेस थोडे कमी आहेत व्होलॅटिलिटीचे. थोडंसं साईडवेज स्लो होऊ शकते मार्केट. तर इथे बरेच जण ऑप्शन बायर सेलर सगळेच जण पॅनिक झालेले असणार. सो थोडंसं मार्केट इथे साईडवेज होऊ शकतंय. पाहूया काय होतंय ते. मार्केटमध्ये मित्रांनो खूप वियर पद्धतीने मुवमेंट होत आहे. सडन डाऊन स्पाइक येते, पुन्हा अप स्पाइक होते. सो इथे अशा मार्केट कंडिशन मध्ये जे लोक फ्रेशर असतील किंवा ज्यांना मार्केटचा जास्त अनुभव नसेल किंवा जे क्विकली ऑर्डर एक्झिक्यूट करू शकत नसतील अशांनी थोडं लांब राहणं गरजेचं आहे. कारण की आज जी व्हॉलॅटिलिटी इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर इथे पाहिजे तर 6% आहे. परंतु ज्या प्रकारे मार्केट अप अँड डाऊन मुवमेंट करत आहे ते जास्त स्केरी आहे. आणि कम्पेअर टू स्पॉट ऑप्शन प्रीमियम्स त्या प्रमाणात मेल्ट होत नाहीयेत किंवा मुवमेंट करत नाहीयेत. सो हे देखील एक थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्यासाठी. सो 191.5चा इथे कॅन्डलने लो हिट केलेला आहे. आपलं फर्स्ट टार्गेट 187 आहे. 187 ला टच केलं की आपण आपला स्टॉप लॉस जो आहोत तो ट्रेल करणार आहोत. सो ती आपल्याला एक थोडंसं सेफ्टी कुशन मिळून जाईल, जेणेकरून जर का मार्केट रिव्हर्स जरी झालं तरी मॅक्स टू मॅक्स आपण कॉस्ट टू कॉस्ट निघू. राईट. सो पहिलं तर येस 187 हिट झालेलं आहे. सो आपण आता क्विकली 207 करू याला आणि ह्याला 206.8 मॉडिफाय. येस. नाव आता आपण या पोझिशन मध्ये तरी लॉस मध्ये जाणार नाही. कॉस्ट टू कॉस्ट आपण निघू. हेजिंगची जी काय कॉस्ट असेल, हेजिंग मध्ये थोडाफार आपल्याला लॉस होऊ शकेल.
आपली हेजिंगची एंट्री होती, लेट मी चेक, 68.65. सो या लेवलला कुठेतरी एंट्री होती. सो जो काही आपल्या इथे थोडासा 3-4 पॉईंटचा लॉस होईल, सो दॅट इज ओके, दॅट इज एक्सेप्टेबल. पण आपण लॉस आपला कमी करत आणायचा आहे. आता इथे इमिडिएटली मी 40 पॉईंटला टार्गेट बुक करेल का? कदाचित येस आणि नो हे 50-50 राहील, कारण की इथे स्पाइक सडन येऊ शकते. सो दॅट्स वाय मी सुरुवातीला तर 50 पॉईंटचा माझा टार्गेट इकडे सेट करणार आहे. इथे मी चेक करतोय. हे मित्रांनो मार्केट सिच्युएशन नुसार कधी कधी आपल्याला अडॉप्ट करावं लागतं, आणि दॅट्स वाय हे थोडंसं ट्रिकी देखील होऊ शकतं कधी कधी. सो 207 ची एंट्री, 157 आपला 50 पॉईंटचा टार्गेट असेल. ठीक आहे, मी इथे सेट करून ठेवलेलं आहे. अजूनही मी ट्रेलिंग स्टॉप लॉस काही मूव्ह केलेलं नाही. जोपर्यंत ह्या लेवलपर्यंत मार्केट येत नाही 170च्या आसपास, तोपर्यंत मी जास्त काही चेंज करणार नाही. पाहूया, आता 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. मार्केट अजून कोणत्या डायरेक्शनला आणि किती स्पीडली मूव्ह करते हे पाहावं लागेल. मार्केट दिवस थोडंसं मित्रांनो रिट्रेस करत आहे. फर्स्ट टार्गेट आपल्या इथे स्पॉटमध्ये आणि ऑप्शनमध्ये दोन्हीमध्ये हिट केलेला होता, परंतु इथे रिट्रेसमेंट मध्ये कदाचित आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. मी आता पोझिशन क्लोजिंगसाठी देखील रेडी राहतो आहे. ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला तरी काही हरकत नाही. इथे फर्स्ट वर गेलेला आहे, पण इथे पण हिट होण्याची पॉसिबिलिटी बघत आहे. तर मोमेंटला हिट होऊ शकते, एवढी व्हॉलॅटिलिटी सध्या मार्केटमध्ये दिसते. थोडंसं डीकेचा इथे बेनिफिट झालेला आहे. ते कॉस्टच्या वर गेलेलं आहे स्पाइक स्पॉट मध्ये, परंतु ऑप्शन चार्ट मध्ये ते हिट नाही झालेलं आहे अजूनही. सी लुक ॲट दी व्हॉलॅटिलिटी. सडनली काही सेकंड्स मध्ये अप जात आहे, पुन्हा काही सेकंड्स मध्ये डाऊन येते. सो अशा वेळेस आपली सायकोलॉजी इंटॅक्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. आपले प्राइस खूप स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे. सो इथे स्टॉप लॉस आला, ट्रेलिंग स्टॉप लॉस, तर हिट झाला, इमिडिएटली बाहेर निघायचं आहे विदाउट अ सेकंड थॉट. पुन्हा डाऊन येईल किंवा काय होईल पुन्हा बनव, कदाचित तिकडून सडन अजून खूप 50 पॉईंट 100 पॉईंट देखील वर जाऊ शकेल. सेकंड्स राहिलेले आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. पाहूया क्लोज कुठे होतं हे. थोडंसं खाली येऊन क्लोजिंग दिली इथे तर जास्त बेटर राहील आपल्यासाठी, अन्यथा इथे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. सेकंड्स टू गो. राहिले आहेत त्याच लेवलला अजून मूव्ह करत आहे, ना स्टॉप लॉस हिट होत आहे ना डाऊन येत आहे. 204.5चा हाय केलेला आहे, 206.8 आपला स्टॉप लॉस आहे. हिट होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. फक्त 15 सेकंड राहिलेले आहेत आता. ओके, पर्यंत मार्केट हिट करत नाही तोपर्यंत आपण काही मूव्ह करणार नाही आहोत. फक्त लक्ष ठेवून आहोत. कॅन्डल क्लोज झालेली आहे. लेट्स सी आता इथे कोणत्या लेवलला आपला स्टॉप लॉस हिट होतोय. समटाईम डाऊन साईडचे कॅन्डल सी, ते पण आता फक्त 15 सेकंड झाले. सो डू नॉट हरी, इथून पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं. सी ॲज वी आर स्पीकिंग इथे रिव्हर्स झालंय. सो हेच चाललेलं आहे मित्रांनो सकाळपासून मार्केटमध्ये. विदिन फ्यू सेकंड्स मार्केट अप अँड डाऊन मुवमेंट करत आहे. स्टॉप लॉस हिट आपण इथे पोझिशन म्हणून एक्सिट. दॅट्स इट. आता ह्या पोझिशन मध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट निघालेलो आहोत. फक्त साधारण एक 200-250 रुपयाचा इथे पहिली हेजिंगची कॉस्ट होती आपली, ती आपण दिलेली आहे. तो अशा प्रकारे आपण मॉर्निंग सेशन तर एंड केलेलं आहे. आता आफ्टरनूनला पाहूया की हीच व्हॉलॅटिलिटी अशी राहते की आपण थोडंसं मार्केट स्टेबल होईल ते पाहूया. मित्रांनो इथे आफ्टरनून ट्रेड मी आता टाकलेलं आहे. इथे आपली एंट्री मी दाखवली तुम्हाला ऑर्डरमध्ये 193 ला एंट्री झालेली आहे. सो इथे मी क्विकली जर का मार्किंग करायला गेलो, सो इथे क्लोजिंग 193.5 होती. सो ठीक आहे, 0.5चा काही हरकत नाही. 193 ला आपला 20 पॉईंट होईल इकडे. 93च्या हिशोबानेच करतो मी. 213 स्टॉप लॉस आणि 153 टार्गेट आणि 20 पॉईंट कुड बी 173.
एक थोड्यासाठी आपला 20 पॉईंट्सचा मिस झालेला आहे इथे. इफ यू सी एक कंटिन्यू फॉल येत आहे इथे आता ह्या लेवलला. एक कॅन्डल अगोदर जर का आपल्याला एंट्री मिळाली असती तर बरं झालं असतं, बट स्टील आपण रुल्स नुसारच एंट्री घेतलेली आहे आपली. आणि इथे एक छोटासा गॅप दिसत असेल मित्रांनो ऑप्शन प्रीमियम मध्ये. हा गॅप सूनर और लेटर फिल होईल, बट वी आर नॉट शुअर एक्झॅक्टली कधी फिल होईल ते. 191.5 ला ओपन झालेला होता आणि 193.5 म्हणजे 2 पॉईंटचा गॅप आहे इथे. तेच इथे स्टॉप लॉस बहुतेक जणांचे ह्या लेवलच्या खाली आणि एक हॅमर टाईप कॅन्डल बनवलेली होती. So त्यामुळे इथे अपवर्ड मुवमेंटसाठी ज्यांनी ट्रेड घेतली असतील त्यांचे इथे स्टॉप लॉस हिट झाले असतील किंवा इव्हन ह्या लेवलला देखील. आता जर का इथून हा डे लो ब्रेक होत असेल तर मात्र अजून फॉल येण्याची एक्सपेक्टेड आहे. सो इथे बघूया आपण शॉर्ट साईडला ट्रेड टाकलेला आहे, स्टॉप लॉस देखील आपला लावलेला आहे. इथे ऍव्हरेज प्राइस आपल्याला दिसत आहे कारण सकाळपासून इफ आय शो यू एकच स्ट्राईक प्राइस मध्ये पोझिशन घेत आहोत आणि तिन्ही वेळेस आपण शॉर्टिंगची पोझिशनच बनवलेली होती. पहिल्या वेळेस इकडे लॉस बुक केलेला, दुसऱ्या वेळेस आपण इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस घेतलेला आहे आणि आता इथे थर्ड टाइम आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस जवळ आलेलो आहोत. बट स्टील आता बघूया इकडे ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला खाली घेण्याची संधी मिळते की इथे पुन्हा स्टॉप लॉस आपला किती होईल. एक सायकोलॉजिकल गोष्ट मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखी आहे की काल आपले 4 बॅक टू बॅक एसएल हिट झालेले होते. त्याच्यानंतर आज सकाळी 5वा देखील एसएल हिट झालेला होता आणि त्याच्यानंतर 6वा आपला ट्रेलिंग एसएल हिट झालेला आहे. सो मागच्या 6 ट्रेडमध्ये आपण अजिबात प्रॉफिट घेतलेलाच नाही. सो हे जर का सायकोलॉजी किंवा हे माइंडसेट ठेवून जर का आपण आताची एंट्री किंवा एक्झिट ठरवली तर ते चुकीचं राहील पूर्णपणे. आपण आपल्या नियमानुसारच एंट्री घ्यायला हवी आणि बॅक टेस्ट मध्ये आपल्याला 4 ते 5 वेळा किंवा 6 वेळा देखील असं नोटीस आलेलं की बॅक टू बॅक लॉसेस होऊ शकतात. सो 5 ते 6च्या ऐवजी आपण 7 ते 8 वेळा देखील कन्सिडर करू शकतो. तेवढा मार्जिन आपण मेंटेन करायला हवा. एवढे लॉस आले तरी देखील आपण आपली सायकोलॉजी आणि आपली मेंटल स्टेबिलिटी डिस्टर्ब नाही करावी. सो तेच आता आपण करत आहोत. हा 7वा ट्रेड टाकलेला आहे. आता इथे देखील आपल्या फर्स्ट टार्गेट जवळ येत आहे तेव्हा आपण जर का फर्स्ट टार्गेट इथे 173 हिट केला तर आपला आपण स्टॉप लॉस ट्रेल करणार आहोत कॉस्ट टू कॉस्ट आणि त्याच्यानंतर सेकंड टार्गेटसाठी वाट पाहणार आहोत. सो इथे बघूया आता मार्केट आपला स्टॉप लॉस घेत आहे इथे का फर्स्ट टार्गेट हिट करत आहे त्याच्यानंतर पुन्हा सेकंड टार्गेटसाठी काय करत आहे. इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस आपल्याला घेण्याची आता वेळ आलेली आहे. येस, हिट झालेला आहे. इथे मी क्विकली 193 सॉरी ते ठीक आहे 193 आणि इथे 192.8 हे मॉडिफाय केलेलं आहे. इथे मित्रांनो आपला जो स्पॉट मध्ये आहे स्पॉट मध्ये एक क्विक मुवमेंट दिसत आहे. सुरुवातीला आपला इथे स्पॉट मध्ये टार्गेट पहिल्याच कॅन्डलला इथे हिट झालेला होता परंतु ऑप्शन चार्ट मध्ये तो हिट झालेला नव्हता. ऑप्शन मध्ये थोडंसं विअर बिहेवियर दिसत आहे आपल्याला आणि इथे जर का आपण 80 बघितलं 80 पॉइंट साधारण ओके एक्झॅक्टली इथेच येत आहे. सो ह्या लेवलला आपला सेकंड टार्गेट आहे. सेकंड टार्गेटच्या ऑलमोस्ट एवढ्या जवळ आलेलं होतं परंतु ऑप्शन चार्ट मध्ये तेवढा फॉल आपल्याला बघायला मिळत नाहीये. सो थोडंसं विअर्ड बिहेवियर ऑप्शन मध्ये दिसत आहे. इथून जर का रिव्हर्स झाला तर इमिडिएटली आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट होईल जो की आपण घेण्यासाठी तयार आहोत. परंतु टार्गेटसाठीच मित्रांनो थांबूया इथे. भले इथे थोडं विअर्ड बिहेवियर दिसतं तरी देखील आपण टार्गेटसाठीच थांबूया. थोडंफार इथे आजच्या दिवसाचा ट्रेंड पाहता मार्केट खूप जास्त व्हॉलेटाईल आहे. इथे भले इंडिया विक्स मध्ये जास्त पर्सेंटेज दिसत नसले तरी पण ऑप्शन प्रीमियम्स मध्ये जसे स्पाइक येत आहेत किंवा जसे मोठे मोठे कॅन्डल्स फॉर्म होत आहेत त्याच्यावरून तरी अशा मार्केटमध्ये सस्टेन करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे इफ यू डोंट हॅव ॲक्युरेट रूल्स फॉर युअर ट्रेडिंग. आता इथे आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला घेतलेला आहे म्हणजे सेट केलेला आहे. सो आपला इथे मॅक्सिमम जो इथे हेजिंग कॉस्ट असेल हेजिंगची 200-300 रुपये मॅक्सिमम जी कॉस्ट जाईल आपली तेवढंच आपल्याला लॉस होऊ शकतोय बाकी त्याच्यापेक्षा जास्त नाही. परंतु प्रॉफिटसाठी मिनिमम आपण 40 पॉईंट थांबणार आहोत. राईट. सो हा रूल आपण स्ट्रिक्टली फॉलो केलेला आहे. भले इथे स्पॉट मध्ये आपल्याला आणि ऑप्शन मध्ये डिफरन्सेस दिसत असले तरी देखील. सो आता या रूल नुसार आपण पाहूया. अजून थोडं रिव्हर्स होताना दिसत आहे. हॅमर टाईप कॅन्डल ऑप्शन मध्ये फॉर्म करत आहे. अजूनही 1 मिनिटाचा टाइम बाकी आहे कॅन्डल क्लोज होण्यासाठी. लेट्स सी ट्रेलिंग स्टॉप लॉस आपला हिट करते की इथे टार्गेट फर्स्ट क्रॉस करून सेकंड टार्गेट जवळ जात आहे. इथे मित्रांनो इथे स्पॉट मध्ये प्राइस सध्या आपल्या फर्स्ट टार्गेटच्या जवळ आहे स्पॉट नुसार परंतु ऑप्शन चार्ट मध्ये ती फर्स्ट टार्गेटच्या एक साधारण 7-8 पॉईंट वरच्या दिशेने सध्या ट्रेड करत आहे. सो हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी बिहेवियर इथे दिसत आहे.
शिवाय इथे ही जी आपली टार्गेट लेवल आहे ही लेवल एक्झॅक्टली डे लोच्या जवळच आहे. सो इथे कदाचित ह्या लेवलला टच न करता इथून बाउन्स देखील येऊ शकतोय जे बायर स्पेंडिंग असतील. अन्यथा इथून जर का मार्केट थोडं फॉल झालं तर इथे जे स्टॉप लॉस लागलेले असतील ते थोडं अजून एक स्पाइक येऊ शकते डाऊन साईडला. म्हणूनच मी इथे 153 आपला टार्गेट आहे. सो इथे कशा प्रकारे मार्केट डाऊन येते त्या हिशोबाने 143 चा सेट करायचा की 153 चा हे डिसाईड करेल. परंतु इथून जर का रिव्हर्स झालं जे की होण्याची थोडी पॉसिबिलिटी आहे कारण की इथून होल्ड सध्या करत आहे मार्केट आणि बॉटम साईडने विक्स बनत आहेत. सो इथून जर का रिव्हर्स झालं तर आपण आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट इकडनं निघण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो मार्केट डायरेक्ट आपल्या डायरेक्शनने थोडं मुवमेंट करत आहे, फॉल येत आहे. इथून कदाचित एक सडन स्पाइक येऊ शकते त्यासाठी मी 143 इथे पहिल्यांदा सेट करून ठेवतोय आणि इथे आपला जो ओरिजिनल ट्रेलिंग स्टॉप लॉस होता 193 चा त्यासाठी देखील मी रेडी राहीन. 93.8 आणि 193. ठीक आहे. इथून जर का रिव्हर्स झाला तर मी 193 ला आपण निघून जाऊ. ठीक आहे. इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इथे आपला साधारण 450 रुपयाचा प्रॉफिट दिसत आहे. आपण पूर्ण लॉस कव्हर करून आजच्या दिवसाचा प्रॉफिट मध्ये सध्या आलेलो आहोत. सो प्रॉफिट घेऊन आपला ब्रोकरेज निघत आहे म्हणून आपण ह्या लेवलला पोझिशन क्लोज करायची का? तर अजिबात नाही. बहुतेक ट्रेडर हा विचार करतात की चला आता माझा दिवसाचा लॉस तरी कव्हर झालाय प्लस ब्रोकरेज पण मिळतं तर मी इथे कट करून टाकतो पोझिशन. राईट. पण आपण इथे फक्त ब्रोकरेज कव्हर करण्यासाठी आणि लॉस कव्हर करण्यासाठी ट्रेड नाही घेत आहोत. राईट. आपल्याला प्रॉफिट अर्न करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या रूल्सवर स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे. सो इथे 153 पर्यंत तरी मिनिमम मी इथे राहणार आहे. 153 पासून थोडं मला रिव्हर्सल काय दिसलं तर 153 चा ट्राय करेन मी किंवा मग अगदी नुसतं टच करून फक्त वर जात असेल तर ऍटलीस्ट 173 तरी बुक करेन मी. राईट. पण इथे असं अधेमध्ये विदाउट एनी रूल विदाउट एनी लॉजिक बुक नाही करायचं प्रॉफिट. मार्केटला काय टाइमपास करायचा तो करू दे होते परंतु आपण आपल्या रूल्स नुसारच एक्झिट करणार आहोत. मग ट्रेलिंग स्टॉप लॉस असू दे 193 ला किंवा इथे टार्गेट असू दे 153 किंवा 143. राईट. सो इथून रिव्हर्स झाला तरी पुन्हा आपल्याला काही जास्त एवढं मेजर नुकसान होणार नाही. जो काही 200-300 रुपयाचा हेजिंगचा लॉस असेल तेवढाच होईल परंतु तो देखील आपण घेण्यासाठी रेडी असायला हवं. इथे आपल्याला जो प्रॉफिट आता दिसत आहे तो पूर्णपणे जाऊन जर का आपण 1200-1300 रुपये लॉस घेण्यासाठी तयार असू तरच आपण ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. अधेमध्ये रॅन्डमली कुठेही एंट्री एक्झिट केली तर मात्र चान्सेस आपले खूप कमी होऊन जातात. सो पाहूया इथे आता मार्केट स्पॉट मध्ये तरी चांगले दिसत आहे परंतु ऑप्शन चार्ट मध्ये त्याच प्रकारे बिहेव करेल का हे पाहणं इंटरेस्टिंग राहील. अजूनही 40 सेकंड बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. मी ते टार्गेट माझं मॉडिफाय केलेलं आहे मित्रांनो. एक स्ट्राईक प्राइस अगोदरच्या विचार मी इथे बघितलं तर इथे 40चा टार्गेट टच केलेला होता आणि इथे स्पॉट मध्ये देखील 40चा टार्गेट टच केलेला आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ इथे वाट बघणार नाहीये. इवन दो इथे डे लोच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे परंतु इथे एक स्पाइक देखील येऊ शकते अशी शंका आहे. त्याच्यामुळे आपण इथे 152 लाच आपण एक्झिट करणार आहोत जर का एक्झिटचा चान्स मिळाला तर. इथे लो कॅन्डलने प्रिव्हियसली केलेला होता 155.5 चा. सो आपण जास्त वेळ इथे थांबणार नाही. जर का रिव्हर्स होत असेल तर आपल्या टार्गेट पासून 155 2-2.5 पॉईंट लांब होतं. स्टील इथे आपण बघूया टार्गेट हिट व्हायला आलेला आहे. ते क्लोज करूया. आपली हेजिंगची पोझिशन ऑन करतो. त्याच्या ठिकाणी ऑन केली. इथे हरकत नाही. येस टार्गेट हिट पोझिशन क्लोज डन. मी इथे दाखवतो की उलट्या ठिकाणी आपण केलेल्या तर ठीक आहे हरकत नाही आपल्याला बघण्याचे म्हटलं तर. सो इथे आपला फक्त टार्गेट हिट झालेला आहे 150 कितीचा लो आहे 152.3 चा लो आहे. आपण ऑर्डर आपली एक्झिक्यूट कितीला झाली बघूया. 152 ला एक्झॅक्टली आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. इव्हन दो इथे चार्ट वर दिसत नसेल 152.3 चा लो दाखवत आहे तरी देखील आपली ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे कारण की आपण ऑर्डर अगोदर सिस्टम मध्ये टाकून ठेवलेली होती म्हणून. ठीक आहे. आणि इथे लगेचच आपण आपली हेजिंग देखील कव्हर केलेली आहे. सो इथे ओव्हरऑल जर का आपण पाहिलं तर आपला पूर्ण दिवसभराचा लॉस पहिली पोझिशन लॉस होती, दुसरी पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट होती आणि तिसरी पोझिशन आता आपल्याला प्रॉफिट मध्ये एक्झिट मिळालेली आहे. सो 1596 इज दी प्रॉफिट दॅट वी अर्न फ्रॉम दिस पोझिशन आणि ओव्हरऑल जर का हेजिंग मायनस केलं तर 1451. सो एवढा आपला आजचा प्रॉफिट आहे. जर का आता
क्लोजिंग ट्रेड मध्ये मला एक काही बेटर पोझिशन दिसत असेल तरच ट्रेड घेणार आहोत, अन्यथा आपण ह्या लेवलला देखील क्लोज करू शकतो. सो मी एकदा चेक करेन ते, जर का मला मिळत असेल पोझिशन तरच घेणार ट्रेड, ऑरेंज इथेच क्लोज करूया. बघूया पोझिशन मिळते की नाही ते. सो मित्रांनो, आता वेळ झालेली आहे 1:50. आपण कोणताच ट्रेड घेतलेला नाहीये, आपण फक्त थोडं ट्रॅक करत होतो. थोडं जर का रिव्हर्सल पोझिशन मिळाली असती तर एक वेळेस आपण विचार केला देखील असता, एक चांगल्या कॅन्डल पॅटर्न सहित. परंतु इथे आपल्याला तसं काही मिळालेलं नाहीये. आपण जर का पूर्ण दिवसभराचा आजचा ट्रेंड बघितला तर इथे 15 मिनिटाच्या काय चार्टवर मी दाखवतोय. सो इथे पहिले डाऊन होता, नंतर अप गेला, पुन्हा डाऊन आला, पुन्हा अप गेलेला आहे. त्याच्यानंतर इथे डाऊन आला, थोडंसं रिट्रेस करून कंटिन्युअसली फॉल होत आहे. इथे देखील एक रिट्रेसमेंट कॅन्डल आलेली होती, त्याच्यानंतर देखील फॉल होत आहे. इथून जर का आपल्याला थोडंसं एक रिव्हर्सल साइन मिळालं असतं, कारण की इथे एफईसी 1 तासाच्या लेवलमध्ये जर का पाहिलं तर इथे थोडासा एक रेजिस्टन्स आपल्याला दिसला असता. सो इथून जर का रिव्हर्सलचे काही साईन मिळाले असते तर आपण थोडासा इकडे लॉंग दिशेने ट्रेंड घेतला असता. परंतु इथून पुन्हा मार्केट खाली येत आहे, प्राइस ऍक्शन प्रॉपर फॉलो करून खाली येत आहे. रिव्हर्सलचे काही चान्सेस दिसत नाहीत सध्या तरी. सो त्याच्यामुळे आपण सध्या इथे 1451च्या प्रॉफिटवरच आपण आजचा दिवस एंड करत आहोत. सो एवढं व्होलटाईल मार्केटमध्ये देखील आपण रूल फक्त आपले स्ट्रिक्टली फॉलो करून देखील प्रॉफिट काढू शकतो, हे आज या ट्रेडिंग सेशन्स मधनं सिद्ध झालेलं आहे. आणि हा जो प्रॉफिट आपण बुक केलेला आहे लास्ट ट्रेड मध्ये, तो प्रॉफिट आपल्या 6 ट्रेड नंतर आलेला आहे. सो 5 ट्रेड बॅक टू बॅक लॉस गेलेले, 6वा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट आपण काढलेला आहे आणि 7व्या ट्रेड मध्ये जाऊन प्रॉफिट झालेला आहे. सो तरी देखील आपण आपली स्ट्रॅटेजी अजिबात चेंज नाही केली, आपण विचलित नाही झालेलो आहोत. सो अशा प्रकारे मित्रांनो, एक सिस्टमॅटिक वेने ट्रेडिंग केली तर आपण देखील प्रॉफिट काढू शकता, नो मॅटर हाऊ मच कॅपिटल यू हॅव. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. सी यू ऑन मंडे मॉर्निंग. अँड टिल देन हॅव अ हॅपी वीकेंड. बाय बाय.